हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत अमृता ब्लॉग्स मध्ये. तर सध्या आपण ऐकतोय वाचन वसा या उपक्रमामार्फत काही कथा किंवा काही लेख. तर आज पुन्हा एकदा मी घेऊन आलेली आहे एक छानशी कविता. कथा वाचनाच्या उपक्रमामुळे कवितांचा उपक्रम थोडा मागे राहिला होता. तर आज म्हटलं आपण एक कविता वाचूया. तर सध्या मी वाचत होते माधुरी मावशीच्याच म्हणजे डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी हिच्या काही कविता. तिचा एक काव्यसंग्रह आहे भावमेघ. या आधी पण मी याच्यातल्या कविता वाचल्या आहेत. तर ह्या पुस्तका बद्दल किंवा तिच्याबद्दल माधुरी जोशी बद्दल थोडस आपण वाचूया. मागच्या पानावर जे लिहिलंय, जे लिहिलं आहे प्रमोद जोशी, जे देवगडचे आहेत त्यांनी, तर ते आपण आधी वाचूया. कुमारी माधुरी चव्हाण. डॉक्टर माधुरी चव्हाण आणि नंतर डॉक्टर माधुरी जोशी होण्याआधीपासूनच परिचयाची. प्रज्ञेत शारदा आणि मनात एक पारदर्शी आरसपानी माणूसपण, एवढाच तेव्हा परिचय होता. एक दिवस अचानक तिची कविता समोर आली आणि तिला कवयित्री या रूपात पाहण्याचे भाग्य लाभलं. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं, अशा सिकंदरी थाटाचं काहीतरी झालं. माणूसपणाविषयीचा आदर साहित्यिक विभागातही विभागला गेला. कविताच करायची आहे या सोसापायी मुक्त छंदाऐवजी छंदमुक्त लिहून अनेक जण कवी म्हणवून घेतात. पण माधुरीचा मुक्तछंद वाचताना कुसुमाग्रजांच्या अनेकानेक स्वगतांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या संग्रहात नाही, पण आता तिच्या अक्षरातून गझलही उतरत आहेत. मुक्तछंद, मग लयीत आणि आता वृत्ताच्या बंदिस्तपणाकडचा तिचा प्रवास लोभस भावपूर्ण होतो आहे. विचार, त्यावर चिंतन, त्यातून शोधलेलं सत्य, जाणवलेले आदर्श, घटनांचं निरीक्षण, त्याचं मानवी वर्तनाशी असलेलं नातं यांची चित्ताकर्षक रांगोळी म्हणजेच भावमेघ. वाचाल तेव्हा हा भावमेघ बरसेलच, आत आत झिरपेलच. बाह्यंतरी ऊन पण आभ्यंतरी चिंब अशी अवस्था होईलच. या अक्षरवेडाला खूप खूप शुभेच्छा. बघा, तर अशी आहे आमची माधुरी मावशी म्हणजेच डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी. उगीच नाही मला हिच्या कविता आवडत. हिच्या कविता एवढ्या सुंदर असतात की त्या कवितांच्या प्रेमातच आपण पडतो. आणि तसंच माझंही झालं आणि तुमचंही होत असेल या कविता ऐकून. तर आज आपण तिचीच एक पुढची कविता ऐकूया. तिच्या कविता या खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या आणि खर तर रोजच्या आयुष्यातल्याच आपण म्हणू शकतो, पण खूप सुंदर असतात, अर्थपूर्ण असतात. चला तर मग ऐकूया आजची कविता. कवितेचं नाव आहे रीत की विपरीत. जगापुढे 3.5 शहाण्यांसारखी वागणारी मी, तुझ्याच संगतीत बावरून वेडीपिशी का होते? जगापुढे 3.5 शहाण्यांसारखी वागणारी मी, तुझ्याच संगतीत बावरून वेडीपिशी का होते? अखंड कोसळणाऱ्या शब्दांचा प्रपात मी, तुझ्या एका चाहुलीने निस्तब्ध का होऊन जाते? अखंड कोसळणाऱ्या शब्दांचा प्रपात मी, तुझ्या एका चाहुलीने निस्तब्ध का होऊन जाते? आरशासमोर पाठ फिरवून उभी राहणारी मी, तुझ्या नजरेत माझं प्रतिबिंब का न्याहाळते? आरशासमोर पाठ फिरवून उभी राहणारी मी, तुझ्या नजरेत माझं प्रतिबिंब का न्याहाळते? प्रत्येकाला माझ्या रंगाचा टिळा लावणारी मी, प्रत्येकाला माझ्या रंगाचा टिळा लावणारी मी, तुझ्या केसरियात आकंठक धावून का निघते? स्वतःकडे ताठ मानेने बघणारी स्वाभिमानी मी, तुझ्याच समोर अस्तित्व खुज का करून टाकते? स्वतःकडे ताठ मानेने बघणारी स्वाभिमानी मी, तुझ्याच समोर अस्तित्व खुज का करून टाकते? पहाडा एवढं दुःख उराशी कवटाळणारी मी,
तुझ्या एका वेदनेने क्षणात घायाळ का बनते? पहाडा एवढं दुःख उराशी कवटाळणारी मी तुझ्या एका वेदनेने क्षणात घायाळ का बनते? चांदण्यांना कुशीत घेऊन निजवणारी मी चांदण्यांना कुशीत घेऊन निजवणारी मी तुझ्या आठवणीत रात्र रात्र गुंतून का पडते? चांदण्यांना कुशीत घेऊन निजणारी मी तुझ्या आठवणीत रात्र रात्र गुंतून का पडते? परीकथेतल्या स्वप्नांना हसून वेडावणारी मी परीकथेतल्या स्वप्नांना हसून वेडावणारी मी तुझ्याच रूपात आयुष्यातला राजकुमार का शोधते? तुझ्याच रूपात आयुष्यातला राजकुमार का शोधते? सांग ना रे सख्या, आताशा मी अशी स्वतःशीच विपरीत का वागते? सांग ना रे सख्या, आताशा मी अशी स्वतःशीच विपरीत का वागते? खूप छान होती ना कविता. छोटी, सुंदर, साधी, सरळ आपल्या मनातलीच असलेली ही कविता खूपच मनाला स्पर्शून जाते. तर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच कविता ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा कवितेसोबत किंवा कथेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.